नमस्कार भक्तांनो. आज आपण संत बाळूमामांच्या आयुष्यातील एक अत्यंत भावूक आणि डोळ्यात पाणी आणणारी सत्यकथा ऐकणार आहोत. बाळूमामांच्या भक्तांसाठी मोठेपण लागत नाही, लागते ती फक्त निखळ श्रद्धा. एका खेड्यात एक म्हातारी आजी राहत होती. डोळ्यांचे दुखणे आणि सोबत कोणीही नाही, अशी तिची अवस्था होती. ती रोज बाळूमामांचे नामस्मरण करायची. तिला एकदा तरी मामांचे दर्शन घ्यायचे होते, पण आजारपणामुळे तिला घराबाहेर पडणेही कठीण होते. एकदा बाळूमामा तिच्याच गावात आल्याची चर्चा सुरू झाली. आजीने आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी बाळूमामांना साद घातली. "मामा, या वृद्ध आजीची साद ऐकून आज तू माझ्या दारी आलास, तरच तू खरा बाळूमामा." तिने डोळे मिटून मामांचे ध्यान धरले. बराच वेळ झाला. अचानक तिच्या झोपडीच्या दारात एका मेंढपाळाच्या पायांचा आवाज आला. तिने हळूच डोळे उघडले. समोर साक्षात बाळूमामा उभे होते. मामांनी आपल्या खांद्यावरची घोंगडी काढली आणि तिच्या अंगावर टाकली. तिच्या हातावर विभूती ठेवत मामा हळूच म्हणाले, "आई, तू ज्या ओढीने बोलावलेस त्याच ओढीने मी तुझ्याकडे धावत आलोय." मामा तिथून निघून गेले, पण त्या विभूतीच्या स्पर्शाने आजीच्या डोळ्यांचा त्रास पूर्णपणे बरा झाला होता. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने हात जोडून आकाशाकडे पाहिले आणि म्हणाली, "मामा, मला खात्री होती तू येणारच." भक्तांनो, जर खऱ्या मनाने हाक मारली तर बाळूमामा तुमच्याही मदतीला नक्की धावून येतील. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.